5व्या टप्प्यात संथ गतीने झालेल्या मतदानावरून दुसऱ्या दिवशी आरोप प्रत्यारोप रंगले। मुंबई ठाण्यात जाणीवपूर्वक संथ मतदान घडवून आणण्यात आल्याचा आरोप मविया नेत्यांनी केला, तर पराभव समोर दिसत असल्याने रडीचा डाव सुरू झाल्याची टीका भाजपच्या वतीने होते। पाचव्या टप्प्यातील मतदानात घोळ, मविया महायुतीत आरोप प्रत्यारोप। भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आले। मुंबई आणि ठाण्यात जाणून बुजून संथ मतदान, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। मतदान प्रक्रियेत भाजप, शिंदेच्या शिवसेनेचा हस्तक्षेप, संजय राऊतांचा दावा। स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलतायत। मतदानाची टक्केवारी कमी का झाली, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। महाराष्ट्रातील 5ही टप्प्यातील मतदान संपलं असलं तरी मतदानावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। 20 मे रोजी पार पडलेल्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेसह मवियानं केलाय। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पराभव दिसू लागल्याने ठाकरेंची शिवसेना आणि मवियाला अधिक मतदान पडणाऱ्या मराठी बहुल भागात मतदान प्रक्रियेत संत करून प्रभावित केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासव गतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आले। नक्की चुनाव आयोग, निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी धरले। निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना। त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, मिंदे गट हा माहीर आहे, अजित पवार माहीर आहेत। जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात। मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं। एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हारण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे। दरम्यान 20 मे रोजी मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतदान प्रक्रिया संथ चालू असल्याचा आरोप केला होता। अगदी मुंबऱ्यातील एका मतदान केंद्रावर एका तासात अवघ्या 11 मतदारांनाच मतदान करू दिल्याचं उदाहरण जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं। प्रत्येकाला 10-10, 12-12, 15-15 मेसेज जात आहेत, मतदान करा, मतदान करा, मतदान करा। त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत, खूप गर्दी दिसते। परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय। मतदारांमध्ये उत्साह आहे, पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते। बोगस मतदान जोरदार चालू आहे। शासकीय यंत्रणा हातात धरलेले आहेत। जिथे मतदान आपल्याला कमी होणारे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत। हे सगळं आमच्या लक्षात येतं। इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना। मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही, तुम्हाला काय दिलंय? 14 बे दिलेत ना, मग आधार कार्ड वरती क्लिअर नाहीये, कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? मतदानाच्या संथगतीवरून सोमवारपासून आरोपांची राळ उठल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले। मतदान कमी का झालं, प्रशासनाचा ढिसाळपणा होता का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी सचिवांना दिले। तर शिंदेंचे चौकशीचे आदेश म्हणजे नौटंकी असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। तर मवियाला पराभव दिसत असल्यानेच रडीचा डाव सुरू झालाय अशी टीका भाजपाकडून करण्यात येते। अजिबात होणार नाही। त्यांचं कुठलं काम निष्पक्षपणे झालेलं आहे सांगा ना, कुठलं काम आहे की इथं तुम्हाला निष्पक्षपणा दिसला? लॉन्ड्री आहे ना ती, जिथं त्यांना मतदान होणार तिथे बरोबर टक्के वाढतात,
इथं मराठी आम्हाला मतदान आहे, मग उद्धवजी काय वेगळं म्हणाले? आणि ती वस्तुस्थिती आहे ना, वस्तुस्थिती आहे ती. ही या पद्धतीनं त्यांनी ठरवून गेलेलं सगळीकडे. ते पालकमंत्री फिरताना पाहिलेत मी, आतमध्ये गाडी बसून कोणाला काय इन्स्ट्रक्शन देतात ते. आणि तो ग्रेट तुमचे लबाड ते तर सरन्याधीशांच्या वरती आहेत ना, ते धमक्या देत फिरत असतात. जाऊन बघा. कोणाचंही मतदान कमी झालं तर ते चुकीचं आहे, पण अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या मराठी आणि हिंदू बहुल भागात, त्याबद्दल उद्धवजी पुढे काढताना दिसले नाहीत. आणि म्हणून स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलतायत निवडणूक आयोगात सुधारणा करणं आवश्यक आहेच. आम्ही तक्रार केली, आम्ही मीडियाला तक्रार नाही केली. कालचा उद्धवजींचा प्रकार हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारा होता. एकीकडे मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याच्या आरोपांवरून राजकारण तापलेलं असताना 5व्या टप्प्यातील 13 पैकी 9 मतदारसंघात 2019च्या तुलनेत 2024ला मतदानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. उत्तर मुंबई मतदारसंघात 2024चं मतदान हे 55.21% होतं, तर 2019चं मतदान हे 60.09% होतं. म्हणजे घटलेला टक्का हा 4.88% आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये 2024चं मतदान 51.42%, 2019चं मतदान 53.68%, तर घटलेला टक्का 2.26% आहे. उत्तर पूर्व मुंबईमध्ये 53.75% 2024चं मतदान आहे, तर 2019 साली 57.23% आहे. म्हणजेच घटलेला टक्का हा 3.48% आहे. दक्षिण मुंबईमध्ये 47.70% 2024ला मतदान झालंय, तर 2019 साली 51.59% इतकं मतदान झालं होतं. याचा अर्थ घटलेला टक्का हा 3.89% आहे. दक्षिण मध्य मुंबईत 2024 साली 51.88%, 2019 सालचं मतदान हे 55.40% आहे. घटलेला टक्का हा 3.52% आहे. पालघरमध्ये 2024 साली 61.65% मतदान झालं, तर 2019 साली 63.76% मतदान झालंय. घटलेला टक्का हा 2.11% आहे. नाशिकमध्ये 2024 साली 57.10% मतदान झालं, तर 2019 साली 59.53% इतकं झालंय, तर 2.43% हा घटलेला टक्का आहे. दिंडोरीमध्ये 2024 सालचं मतदान 62.66%, तर 2019 सालचं मतदान 65.71% आहे. 3.05% हा घटलेला टक्का आहे. तर धुळ्यामध्ये 56.61% 2024 साली मतदान झालं, तर 2019 साली 57.05% झालं होतं. याचा अर्थ 0.44% हा घटलेला टक्का आहे. तर 4 मतदारसंघात 2019च्या तुलनेत 2024ला मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळालं. आता हे मतदारसंघ कोणते आहेत ते पहा. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये 2024 साली 53.67% मतदान झालं, तर 2019 सालचं मतदान हे 51.68% होतं. वाढलेला टक्का हा 1.99% आहे. तर ठाण्यामध्ये 49.81% मतदान 2024 साली झालं, तर 49.39% 2019 सालचं मतदान आहे. याचा अर्थ 0.42% हा वाढलेला टक्का आहे. कल्याणमध्ये 47.08% 2024चं मतदान आहे, तर 2019 साली 45.31% इतकं मतदान झालं. 1.77% हा वाढलेला टक्का आहे. तर इकडे भिवंडीमध्ये 2024 साली 56.41% मतदान झालं, तर 2019 सालचं मतदान हे 53.20% आहे. म्हणजेच 3.21% हा वाढलेला टक्का आहे. 5व्या टप्प्यात 9 मतदारसंघात मतदान घटलंय, तर 4 मतदारसंघात मतदान वाढलंय. त्यामुळे एकीकडे मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचे आरोप प्रत्यारोप होत असताना काही मतदारसंघात घटलेलं आणि काही मतदारसंघात वाढलेलं मतदान नेमकं महायुतीच्या की मवियाच्या कोणाच्या पथ्यावरती पडणार हे निकालातूनच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.